नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं महामाहिती या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तब्बल 11,120 इतकी भव्य सदनिकांची घरांची लॉटरी निघालेली आहे आणि या संबंधीची जाहिरात विविध वर्तमानपत्रांमध्ये देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये ही छत्रपती संभाजीनगरची जी जाहिरात आहे ती सविस्तर पाहणार आहोत। यामध्ये आपण अर्ज करण्याची वेळ, एकूण सदनिका, त्याचबरोबर कोणत्या विभागात किती सदनिका अवेलेबल आहेत, कोणत्या उत्पन्न गटासाठी आहेत आणि त्याचबरोबर यासाठी लागणारी जी कागदपत्रे आहेत ती कोणकोणती लागणार आहेत या संबंधीची माहिती घेणार आहोत। त्याचबरोबर या घरांच्या किमती देखील किती असणार आहेत, त्याचे चटई क्षेत्र किती असणार आहे ते आपण सविस्तर पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, जेणेकरून अशाच अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतात। तर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील म्हणजेच EWS अर्जदारांकरिता शहरातील विविध ठिकाणच्या 11,120 सदनिकांच्या विक्रीसाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे। आता यामध्ये जी ऑनलाईन अर्जाची नोंदणी व अर्ज सादर करण्याची जी तारीख आणि वेळ असणार आहे ती असणार आहे 8/12/2025 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून ते ऑनलाईन अर्ज नोंदणीची शेवटची जी तारीख आहे ती 23/12/2025 ही असणार आहे। म्हणजे 8 तारखेपासून ते 23 तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे। त्यानंतर जी ऑनलाईन पेमेंट स्वीकृतीचा दिनांक असणार आहे तो आहे 26/12/2025 पर्यंत आणि जर तुम्ही RTGS करणार असाल तर त्याचाही 26/12/2025 पर्यंत बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत अनामत रक्कम भरू शकता। आता या योजनेसाठी जी तुम्हाला अनामत रक्कम भरावयाची आहे ती नेमकी काय असणार आहे ते आपण पाहूया। तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी अर्जासोबत भरावयाची अनामत रक्कम ही रुपये 5,000 इतकी असणार आहे। त्याचबरोबर अर्जाची किंमत ही 600 रुपये प्लस GST 108 रुपये, अशा प्रकारे हे 708 रुपये ही अर्जाची रक्कम असणार आहे, जी तुम्हाला परत येणार नाही आहे। अनामत रक्कम जी 5,000 असणार आहे ती तुम्हाला जर सोडत नाही लागली तर ती रक्कम नंतर रिटर्न मिळते। तर आता या योजनेसाठी नेमके कुठे आणि किती सदनिका अवेलेबल आहेत, तर या जाहिरातीमध्ये नेमक्या कुठे किती सदनिका अवेलेबल आहेत ते आपण बघूया। तर इथे बघू शकता पेडगाव गट क्रमांक 69 मध्ये एकूण 672 इतक्या सदनिका आहेत। या सदनिकांची जे चटई क्षेत्र आहे ते आहे 29.98 चौरस मीटर, म्हणजे 300 स्क्वेअर फूटच्या आसपास हे आहे आणि याची जी किंमत असणार आहे ती 9,56,332 इतकी आहे। याचा महारेरा नोंदणी क्रमांक देखील प्रत्येकाचा दिलेला आहे, इथे तुम्ही बघू शकता। त्यानंतर सुंदरवाडी गट क्रमांक 9 व 10 इथे देखील 3,288 इतक्या सदनिका उपलब्ध आहेत। याची एकूण चटई क्षेत्र 29.98 चौरस मीटर आहे आणि याची देखील किंमत सेम म्हणजेच 9,26,382 इतकी आहे। त्यानंतर तिसगाव गट क्रमांक 225/1 इथे तुम्हाला एकूण 1,976 इतक्या सदनिका अवेलेबल करण्यात आलेल्या आहेत आणि याची किंमत 9,26,382 इतकी आहे। त्यानंतर तिसगाव गट क्रमांक 227/1 तिसगाव मध्ये गट क्रमांक 225 आणि 227 अशा दोन ठिकाणी या सदनिका उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता गट क्रमांक 227/1 मध्ये तब्बल 4,681 इतक्या मोठ्या प्रमाणात सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आणि याची किंमत जी असणार आहे ती 9,44,370 रुपये इतकी असणार आहे। आणि त्यानंतर हर्सुल गट क्रमांक 216 इथे एकूण 504 सदनिका उपलब्ध केलेल्या आहेत आणि त्याची किंमत 11,99,200 इतकी आहे। अशा प्रकारे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अंतर्गत या 5 ठिकाणी ह्या एकूण 11,120 सदनिका उपलब्ध करण्यात आलेल्या आहे। आता यांसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा आहे तर त्याची वार्षिक उत्पन्न मर्यादा देखील 3 लाखापेक्षा जास्त नसावी असे यांनी इथे सांगितलेलं आहे। आता अर्ज करण्यासाठी जी महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक आहेत ते या जाहिरातीमध्ये देण्यात आलेले आहेत, ती आपण पाहूया। यासाठी तुम्हाला पॅन कार्ड, आधार कार्ड, बँकेचा रद्द केलेला चेक अथवा पासबुकचे पहिले पान, म्हणजे बँकेचा चेक किंवा पासबुकचे पहिले पान या दोन्हीपैकी एक घ्यायचं आहे। आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मोबाईल क्रमांक, ईमेल ID, त्याचबरोबर उत्पन्नाचा दाखला आणि अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल। इथे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला जो आहे तो 3 लाखापेक्षा जास्त नसावा असे इथे सांगण्यात आलेले आहे। तर ही काही महत्त्वाची कागदपत्रे तुम्हाला अर्जासोबत जोडायची आहेत। छत्रपती संभाजीनगरकरांसाठी ही महत्त्वाची अशी माहिती आहे। अतिशय मोठ्या प्रमाणात हे घरं उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि अगदी माफक दरात देखील हे घरे उपलब्ध आहेत। त्यामुळे नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घ्यावा। याबद्दलच्या पुढील अपडेट म्हणजे जसे की अर्ज प्रक्रिया असेल, अर्ज कसा भरायचा आहे या संदर्भाची माहिती आपण या चॅनलवरती घेऊन येणार आहोत। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।